मी आले गावी आणि माझ्या आईने बनवली छान डुबुक वड्याची भाजी. याला माझी आई गोळ्याची आमटी पण म्हणती. तर ही काळ्या वाटणात चुलीवरती एकदम खमंग भाजी बनवली होती. याच्यासाठी वाटण काढले, हे दगडी फूल भाजून घेतले. आता इकडे बघू शकता खोबरं, लसूण, मिरच्या, धने आणि कांदा आणि थोडीशी फुटाणे याला चुलीवरती छान भाजून आता वाटायला घेतले. वाटण वाटण्याची पद्धत पण वेगळी थोडी. खोबरं आणि कोथिंबीर हे दोन्ही एकत्र वाटून घेतले आणि याच्यानंतर मग मिरच्या, धने, दगडी फूल आणि कांदा हे एकत्र मीठ घालून सगळं वाटून घेतले. वाटण माझ्या वहिनीने एकदम छान लोण्यासारखं वाटले. आता लास्टला तिने फुटाणे पण वाटून घेतलेत. आता हे वाटण आपलं सगळं रेडी आहे. फुटाणे, खोबरे हे सगळं वेगळं वेगळं ठेवलेलं आहे आणि आता आपण याची तयारी करूया भाजीची. आता कढईमध्ये तेल टाकले. तेल तापल्यानंतर याच्यामध्ये आपण लसणाचे तुकडे टाकणार आहोत आणि लसणाचे तुकडे ब्राऊन झाले की अगोदर खोबऱ्याचं वाटण परतून घेतले आणि नंतर याच्यामध्ये मिरची, धने आणि दगडी फूलचं जे वाटण होतं ते परतून घ्यायचं आहे आणि शेवटला आपण फुटाण्याचं वाटण घालणार आहोत. याला पण छान परतून घ्यायचं आहे. हे सगळं छान परतून झालं की याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. हा रस्सा थोडा पातळच ठेवायचा आहे आपल्याला, कारण फुटाण्याने वगैरे हा छान नंतर मिळून येतो. आणि आता आपल्याला याच्यामध्ये जे वड्या सोडायच्या आहेत, कच्चे भजे पण म्हणू शकता, त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळं बॅटर तयार करायचं आहे. आता वरतून थोडी कोथिंबीर टाकली आणि आता आपण याच्यासाठी घेतले बेसन पीठ. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे. ओवा टाकून घेतला आहे, थोडी कोथिंबिरी, हळद, लाल मिरची पावडर आणि हे पीठ आपल्याला आहे ना असं मीडियम भिजायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आहे. आता उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे छोटे छोटे गोळे सोडून घ्यायचे आहेत आणि हे उकळी आल्यानंतरच सोडायचे आहेत, म्हणजे हे चांगले उकडून निघतात. आणि याला आपल्याला छान शिजून घ्यायचा आहे. हा रस्सा दिसताना पातळ दिसतो पण शिजल्यानंतर एकदम छान मिळून येतो आणि चुलीवरच्या जेवणाची टेस्ट काय वेगळीच असते. आता बघा हे वडे सगळे शिजून आलेत. आता वर तरंगले म्हणजे हे आपलं शिजून झाले, रेडी आहे आपली वडे.